हॅलो मॅम, आपण आज एक रॅपिड फायर खेळणार आहोत. हो. माझा पहिला प्रश्न आहे की आजच्या काळात इन्फर्टिलिटी कशामुळे वाढली आहे? PCOS, एंडोमेट्रियोसिस, अनियमितपणा आणि अजून ॲडिक्शन, स्मोकिंग, अल्कोहोल या सगळ्यांमुळे इन्फर्टिलिटी वाढली. प्रेग्नन्सीसाठी आजच्या पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? की नियमित वेळेवर झोपा, आपलं वजन कंट्रोलमध्ये ठेवा, एक्सरसाइज करा आणि स्ट्रेस कमी घ्या, वेळेवर लग्न. प्रेग्नन्सीसाठी कोणकोणत्या ट्रीटमेंट आपण घेतल्या पाहिजे? खूप साऱ्या ट्रीटमेंट्स असतात, त्यापैकी नॅचरल सायकलही करू शकतो, IUI ही करू शकतो आणि IVF ही करू शकतो. आपण स्ट्रेस कसा कमी केला पाहिजे? स्ट्रेस साठी खूप उपाय आहेत, जसं की मेडिटेशन आहे, योगा आहे आणि इतर खूप सारे जे स्पीचेस आहेत ते पण आपण ऐकू शकतो. इन्फर्टिलिटी हे फक्त स्त्रियांमुळे होते का? नाही, इन्फर्टिलिटीसाठी 30% हे स्त्रियांमुळे होते, 30% पुरुषांमुळे आणि 30% दोघांच्याही फॅक्टर्समुळे होऊ शकते.